कळली का धार? हा पर आता सराव कसा करायचा? मग तू ह्याच्या मडक्याव आणि तू ह्याच्या मडक्याव कर. हो नाही गोगा काहीतरी बोल नका. इथं दौलतीचा खजिना काय उतू चाललाय काय? रोज असली बुजगानी दहा उभी करा. यालाच बायलीची रडरड असं म्हणतात. ए बैल कुणाला म्हणतो र? तुमच्या दोघांना बी म्हणतो. हो नाईक, तुमचा फरसा पोचण्या आणि दगड टाळक्यात बसलेला असेल सांगून ठेवतो. असं? मग होऊनच जाऊ दे. या कोणी आता? वाह, भले शब्बास भद्रांनो, भले शब्बास. काय पण मर्दुमकी ओतू चाललीये. शिवाजी राजासनी आणि आऊसाहेबासनी कळलं की आपले भाद्दर आपापल्या हत्यारांचा वापर आपापली शान मिरवाया करतायत, तर काय आनंद होईल त्यांना. समद्यांच्या हातात एक एक शेराचं सोन्याचं कड आणि पायात 10 शेराचं चांदीचं तोड घालत्याल. याच गोष्टीचा आजवर समद्या दुश्मनानं फायदा घेतला. त्यांना माहितीये की ही मराठी माणसं खेकड्यागत आहेत. एकमेकांच्या तंगड्या धरून खाली वाढत्यात आणि एकमेकांच्या उरावर बसत्यात. यांना भांडायला काही कारण लागत नाही. म्या मराठा, तू बामन, ह्यो कुणबी, त्यो म्हार असं म्हणलं की बास, आम्ही एकमेकाच्या नरडीचा घोटख्याया मोकळे. शिवाजी राजांनी हेच सोडायला सांगितलं ना वय. आठवतं समद्यासनी? गणोजी गुंडोजी तुम्ही आणि मरत्या तू बी वातास ना रायरेश्वराला शपीत वाहताना. काय म्हणलं शिवाजीराज? काय म्हणलं शिवाजीराज? यो भगवा झेंडा आपला गुरु आणि ह्याच्या खाली उभं राहून देशा करता, मायमाऊली करता, गावली करता जो लढल त्योच खरा मराठा. म्हणजे या महाराष्ट्राचा पुत्र. मग त्याची जात आणि धर्म कोणचा बी असना. अन तुम्ही तर आज हत्यारावरून भांडताय वय. अरे ही हत्यारे एकमेकांवर उचलाया नाहीत. आपण हत्यार उचलायचं ते राजांसाठी, आऊसाहेबांच्या शब्दासाठी आणि महाराष्ट्राच्या मातीसाठी. आपापल्या देवदेवतांना या गाडीला इसरा आणि तोंडा वाट एकच गर्जना फुटू दे. हर हर